नमस्कार मित्रांनो. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग आज याचे जे काही 2500 रुपये खात्यामध्ये आलेले आहे. तर आता यामध्ये तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे की SMS देखील इथं सुटलेले आहेत. तर आता तुम्हाला पैसे आले नाही तर त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे 2500 रुपये खात्यामध्ये इथं येत आहे. ज्यांना कोणाला आलेलं नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगाचे जे की 2500 रुपये जे की आज कोणाकोणाला आलेले आहे. तर आता यामध्ये बरेचसे जणांचे प्रश्न आहेत की आता पैसे आलेले नाहीत तर त्याचे जे काही कारणे आहेत ते काय असू शकते, का कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे तर जमा झालेले नाही. सर्व म्हणजे बँक पासबुक, आधार लिंक नाही. आता बरेच जणांचे खाते जुने काढलेले आहेत तर अशांनी काय केलेलं आहे, बँक पासबुकला आधार लिंक केलेलं नाही आहे. वारंवार सूचना देऊनही त्यांनी बँकेच्या पासबुकला आधार कार्ड लिंक केलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये DBT लिंक नाही. काय नाही आहे, DBT लिंक नाही आहे. तुम्ही तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक करून घ्या. DBTच्या माध्यमातूनच सर्वांनाच पैसे इथं येत असतात. खाते बंद पडलेलं आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांमध्ये व्यवहार झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला पैसे इथं आलेले नाही. KYC अपूर्ण. तर आता तुम्ही तुमची बँकेची KYC करून घ्या. काय करून घ्यायची आहे? बँकेची KYC करायची आहे. ज्यांची कोणाची KYC राहिलेली आहे तर त्यांनी KYC तुम्ही तुमची अपडेट करून घ्यायची आहे, ज्यांची राहिलेली आहे. तर आता लाभार्थी यादी तात्पुरती होल्डिंग. तर बरेच जणांचे त्रुटीमध्ये इथं अर्ज आलेले आहेत. तर त्यांनी चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या अर्ज त्रुटीमध्ये आहे का. तर आता जिल्ह्यात अजूनही पेमेंट प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे वाटप सुरू आहे की असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी व एकाच टाईमला सर्वांच्या खात्यात पैसे तर येतील. यामध्ये पैसे न आल्यास काय करावे? तर यामध्ये जवळच्या बँकमध्ये जाऊन जे काही तुमच्या बँकेचं खातं आहे, SBI असेल, पोस्ट ऑफिस असेल, कोणतंही तुमचं खातं असेल ज्यामध्ये तुमचे पैसे ते आधार लिंक तपासा, DBT ॲक्टिव्ह आहे की नाही पहा. किंवा तहसील कार्यालय, कुठं जायचं आहे? तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये तुमचं स्टेटस तपासा, अर्ज क्रमांक द्या आणि तुमची काय अडचण आहे ती तुम्हाला तिथून सोल्युशन तिथं मिळून जाईल. आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे जे की आज अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत आहे. यामध्ये नांदेड, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर येते आपलं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला. तर या जिल्ह्यांमध्ये काय येत आहे? पैसे येत आहे. किती येत आहे? 2500 रुपये. काही जणांना येत आहे 1500, तर काही जणांना 3000. तर आता बरेच जणांची इथं कमेंट्स येतात की आम्हाला पैसे का मिळालेले नाही. तर आता यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती तर या जिल्ह्यांमध्ये पैसे तर येत आहे. तर आता खालचे जे काही जिल्हे पाहताय आपण या जिल्ह्यांमध्ये पेंडिंगमध्ये आहेत. तर आता असं नाही की सर्वांनाच एकाच वेळेस पैसे येतील. इथं 7 ते 8 दिवस किंवा 15 दिवसाचा कालावधी तर लागू शकतो. तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर या जिल्ह्यांमधून असाल, यामध्ये पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याकरिता यामध्ये 15 ते 20 दिवस लागू शकते. तर काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा आता बरेच जणांचे फॉर्म इथं पेंडिंगमध्ये आहे. चंद्रपूर असेल, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, पुणे तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याकरिता टाईम लागणार आहे. वाशिम, धुळे, नंदुरबार, जालना तर आता काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये बरेच जणांचे काही अर्जांमध्ये त्रुटी आलेल्या आहे, आधार लिंक नाही, त्यामुळे त्यांचे पैसे तर थांबवण्यात आलेले आहे. तर लगेच चेक करा. तर आता तुम्हाला 1500 ते 2500 रुपये इथं मिळत आहे. तर आता केंद्र सरकारने राज्य सरकारचा असा DBTच्या द्वारे इथं खात्यामध्ये पैसे तर येत आहे. तर आता काही लाभार्थ्यांना वाढीव दराने यामध्ये जे काही 1000 रुपये निधीमध्ये वाढ, ज्यांना कोणाला 1500 मिळत होते तर त्यांच्या ह्या निधीमध्ये जर 1000 रुपये वाढ झाली तर अशांना 2500 रुपये इथं येत आहे. तर आता पैसे खात्यात येण्यासाठी आवश्यक जे काही अटी आहेत, तर आता ज्यांना कोणाला कधी-कधी काय होते दोन्ही हप्ते एकत्रच मिळते. तर आता पैसे खात्यात येण्यासाठी आवश्यक जे काही अटी आहे यामध्ये आधार लिंक असणे आवश्यक आहे, DBT ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे, खातं चालू असणे आवश्यक आहे, KYC तुमचे झालेले असणे आवश्यक आहे,
DBT लाभार्थी ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. आता बरेच जणांना पैसे इथे येत नाही. पैसे न येण्याचे मुख्य कारण काय आहे? आधार लिंक नसते, DBT बंद झालेली असते, जुने बँक खाते राहते, त्यामुळे व्यवहार न झाल्यामुळे बंद पडून राहते. तर ते पैसे टाकल्यानंतर सुरू होते. तर कागदपत्रे अपूर्ण असतात. तर आता वयाची जी काही मर्यादा आहे किंवा वार्षिक उत्पन्न त्यांचं 21,000च्या वरती जाते. तर आता बरेच जणांचं व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी असते. तर आता यामध्ये लागणारे आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, बँकेचं पासबुक, उत्पन्नाचा जे काही दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास त्याचं प्रमाणपत्र, विधवा महिला असल्यास मृत्यू प्रमाणपत्र, पतीचं तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र, हे तुम्हाला ओरिजिनल झेरॉक्स तिथं द्यायची आहे. तर आता यामध्ये पेमेंट जे काही टप्प्याटप्प्याने इथं जमा होते. काही जणांना 3,000, 2,500 याप्रमाणे निधी वाटप सुरू झालेलं आहे. तर लगेच तुम्ही चेक करा की तुमच्या खात्यामध्ये इथं आले की नाही तर.